होते। हा पक्ष कोणाला तरी प्रधानमंत्री बनवण्याकरता, कोणाला तरी मुख्यमंत्री बनवण्याकरता, कोणाला तरी खुर्ची देण्याकरता तयार करण्यात आला नाही, तर एका विचाराकरता तयार करण्यात आला। आपल्या भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्याकरता, भारतातल्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याकरता हा पक्ष तयार करण्यात आला। आणि म्हणून विचारावर चालणारा पक्ष, म्हणून या पक्षात कधीच उभी फूट पडली नाही आणि विचाराने काम करता करता आज पक्ष कुठपर्यंत पोहोचला आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे। खरं म्हणजे 1977 साली ज्यावेळी सर्व विरोधी पक्षांनी निर्णय केला की आपलं अस्तित्व एकत्रित केलं पाहिजे आणि आपण एक पक्ष म्हणून इंदिराजींनी जी आणीबाणी आणली होती, या आणीबाणीचा मुकाबला केला पाहिजे, जी संविधानाची अक्षरशः त्या ठिकाणी इंदिराजींच्या माध्यमातून पायमल्ली झाली होती, भारताच्या संविधानाला त्या ठिकाणी दरकिनार करून ज्या प्रकारे इंदिराजींनी या ठिकाणी एक तानाशाही तयार केली होती, काँग्रेस पक्षाने तानाशाही तयार केली होती, त्याच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित आले। त्यावेळी जनता पार्टी तयार झाली। पण 1980 साली आणि त्याही काळामध्ये जेव्हा जनता पार्टीमध्ये जनसंघाचे सर्वात जास्त खासदार निवडून आले होते, तरीही आपण आग्रह केला नाही। मोरारजीभाई देसाई यांना प्रधानमंत्री करण्याकरता आपण मदत केली। पण 1980 मध्ये ज्यावेळेस जनता पार्टी फुटली, त्यावेळेस पुन्हा आपला जुना जनसंघ हा भारतीय जनता पक्षाच्या रूपाने उभा राहिला। आणि त्यानंतर श्रद्धेय अटलजींनी, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मुंबईमधनं घोषणा केली की या पश्चिमी सागराच्या किनाऱ्यावर उभा राहून मी भविष्यवाणी करतोय की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा। आणि हे जे अटलजींनी सांगितलं होतं, लोक या पक्षाला हिणवायचे। स्वर्गीय श्रीमती इंदिराजींच्या हत्येनंतरच्या निवडणुकीमध्ये एक सहानुभूतीची लाट आली की 2 लोक आपले निवडून आले। लोक म्हणायचे पर्याय म्हणतात कोण, ज्यांचे लोकसभेत निवडून आले 2, अशा प्रकारे आपल्याला हिणवलं जायचं। त्या 2 पासनं 302 पर्यंत भारतीय जनता पक्षाचा प्रवास हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला। आणि याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयीजी यांच्यासारखं एक नेतृत्व, ज्यांनी 6 वर्ष या देशामध्ये प्रधानमंत्री म्हणून काम केलं, आणि त्यांची 6 वर्ष जर आपण पाहिली तर देशाच्या विकासाची मुहूर्तमेढ, आधुनिक भारताची मुहूर्तमेढ ही अटल बिहारी वाजपेयीजींनी या ठिकाणी टाकली। आपण बघतो गोल्डन क्वाड्रिलॅटरलचे हायवेज असतील, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, अणुस्फोट असेल, या ठिकाणी सर्वात जास्त विकासाचा वेग असेल, सगळ्या गोष्टी अटलजींच्या काळात आपण पाहिल्या। पण त्याला कळसाकडे नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी केलं। आणि मोदीजींनी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा मंत्र देऊन भारताला जगातलं एक प्रमुख राष्ट्र म्हणून या ठिकाणी तयार केलं। आणि म्हणून बंधू-भगिनींनो, या स्थापना दिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्या सर्वांना एकच प्रण करायचा आहे, समाजातला जो वंचित, शोषित, शेवटचा व्यक्ती आहे याच्यापर्यंत विकास नेण्याची जी प्रक्रिया मोदीजींनी सुरू केली आहे, त्या विकासाचे शिल्पकार आम्ही असणार आहोत, त्या विकासाचे सैनिक आम्ही असणार आहोत। ही जी विकासाची आणि विकसित भारताची यात्रा सुरू झाली आहे, या विकसित भारताच्या यात्रेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सैनिकाच्या रूपाने त्या ठिकाणी काम करणार आहे। आपण सगळे नशीबवान आहोत की आपल्याला मोदीजींकरता काम करायला मिळत आहे, विकसित भारताकरता, भारतीय जनता पक्षाकरता काम करायला मिळत आहे। आणि म्हणून निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आपण जे काम करतोय ते भाजपा करता नाही, ते भारताकरता करतोय। कारण भारताचं भवितव्य हे मोदीजी आहेत, भारताचं भवितव्य हे भारतीय जनता पार्टी आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी या निमित्ताने, स्थापना दिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाच्या माध्यमातून आम्ही अशाच प्रकारे काम करत राहू।
अशा प्रकारचा संकल्प आज करायचा आहे आणि विकसित भारत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, अशा प्रकारचा संकल्प आपण सगळे लोक मिळून आज घेऊया. मी आपल्या सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाची या ठिकाणी स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये आपण मेहनत करू, निश्चितपणे आपले नेते माननीय नितीनजींसहित या महाराष्ट्रामध्ये एक नवीन रेकॉर्ड तयार करू, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. जय भारतीय जनता पार्टी. तर भाजप नेहमीच एकसंध राहिलेला आहे, भाजपमध्ये कधीच फूट पडलेली नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये अनेकदा फूट पडलेली आहे. 2 खासदारांपासून 302 खासदार असा आपला प्रवास राहिलेला आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे.